स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आरएसएसचे भैया जोशीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात उभाटा सेनेने केले आंदोलन। आरएसएसचे माजी संघचालक भैया जोशी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे शहरातील जाशीराणी पुतळा चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले। दरम्यान मुंबईत मराठी भाषा बोललीच पाहिजे अशी गरज नाही, तसेच घाटकोपर भागाची भाषा ही गुजराती असल्याचे वक्तव्य भैया जोशी यांनी केलेले असून त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र उभाटा सेना निषेध करीत असून आज धुळ्यात देखील भैया जोशी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे शहरातील जाशीराणी चौकात आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजच्या या आंदोलनात उभाटा पक्षाचे नेते, पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर कोरटकर आणि आता परत भैया जोशी एक प्रकारे संघाची ही प्रणाली या ठिकाणी संघाचं जे गिमिक आहे हे आता महाराष्ट्रीयन जनतेने ओळखायला हवं। महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान असो किंवा मराठी भाषेबद्दल खेदजनक विधानं असो, जाणून बुजून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचे विधानं निर्माण करून या ठिकाणी मराठी माणसांचा अपमान करण्याचं काम संघप्रणित नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे वारंवार करत आलेले आहेत आणि त्या नेत्यांना त्यांच्यावरती पांघरून घालण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे करत आलेले आहेत। 1960 साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लढा देऊन मुंबई ही महाराष्ट्रामध्ये ठेवली गेली, त्यावेळेला या गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईतल्या जनतेने भरघोस असा निधी दिला। त्यावेळेला गुजरात राज्याची त्या ठिकाणी स्थापना झाली। हा इतिहास या संघप्रणित चिल्लर भैया जोशी याला माहिती असताना देखील त्याने मुंबईत येऊन अशा प्रकारे मराठी भाषेचा अपमान करावा आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करावा, ही गोष्ट या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहन केली जाणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळ्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही भैया जोशी, सोलापूरकर असतील, कोरटकर असतील अशा विकृत प्रवृत्तींच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांनी जर आपला बडबोलेपणा असा सुरू ठेवला तर या लोकांना रस्त्यावरती ठेचून मारण्याची वेळ आता निर्माण झालेली आहे। हा इशारा आता भाजपा प्रणित संघाच्या लोकांनी देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे।